काळामध्ये रणवीर सिंग त्यांचं लग्न होतं. त्यावेळी मला पहिली बॉलिवूडमधली ऑर्डर मिळाली होती. त्यानंतर मला सैफ अली खान आणि आमिर खान यांच्यासाठी कोल्हापुरी चप्पल बॉलिवूड हिरोमध्ये मला तयार करण्यासाठी मिळाली. म्हणजे तुम्ही कंप्लीट विषय हार्ड केला आणि त्यानंतर मी डाऊन झालो, म्हणजे इंजिनिअरिंग असताना मी डाऊन झालो, डाऊन झालो. मग त्यानंतर मी जो वर्षाचा मला गॅप मिळाला होता त्या वर्षभरात मी पूर्ण सर्वे केला आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला की कोल्हापुरी चप्पल आपण कोणत्या पद्धतीनं लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर हा व्हिडिओ दाखवून तुम्ही आमच्या शॉपमध्ये या आणि हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल तुम्हाला आम्ही अजून थोड्या ऑफर्समध्ये डिस्काउंटमध्ये देऊ शकतो. कसं काय विषय हार्ड पब्लिक, आजचा विषय आपला हार्डच आहे. जिम पार्टनर रगेड अँड फिटनेस मल्टिप्लेक्स कोल्हापूर टॅलेंट प्रस्तुत भावा विशाळ टॉक विथ प्रणव या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे कोल्हापुरी पायतानाबद्दल. तर या पायतानाची माहिती घ्यायला मी आलो आहे शॉप कॉप या कोल्हापुरी पायतान स्टोअर्सला. आणि या शॉपची खासियत अशी आहे की हे ॲक्ट्रेस आणि सेलिब्रिटी यांच्यासाठी कोल्हापुरी पायतान डिझाईन करतात. तर यांचा विषयाड काय आहे बघूया तर आपण. तर विषयाड पब्लिक आपल्यासोबत आहेत राहुल कांबळे. आता तुमचं स्वागत आहे भावा विषयाड टॉक विथ प्रणव या शोमध्ये. धन्यवाद. तुमची ओळख सांगा आता आपल्या पब्लिकला. माझं नाव राहुल कांबळे, मी कोल्हापूरचाच आहे. तसा मी 2012 पासून ह्या फील्डमध्ये आहे. इंजिनिअरिंग नंतर मी डायरेक्टली कोल्हापुरी चप्पल हा व्यवसाय म्हणून मी पाहत आलेलो आहे आणि सध्या मी फुल फ्लेजमध्ये कोल्हापुरी चप्पल बनवून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. शॉप कॉप या तुमच्या स्टोअर्सची म्हणजे या कोल्हापुरी पायतान बनवण्याची सुरुवात तुमची कधीपासून झाली? तसं बघायला गेलं तर मी 2009 पासून ह्या कोल्हापुरी चप्पलला एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. 2009 ते 2012 ह्या काळामध्ये मी एक सर्वे केला होता पुण्यामध्ये जाऊन, मुंबईमध्ये जाऊन, की कोल्हापुरी चप्पलला मार्केट कोणत्या पद्धतीचं आहे. मग त्यानंतर मी डाऊन झालो, म्हणजे इंजिनिअरिंग असताना मी डाऊन झालो, डाऊन झालो. मग त्यानंतर मी जो वर्षाचा मला गॅप मिळाला होता त्या वर्षभरात मी पूर्ण सर्वे केला आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला की कोल्हापुरी चप्पल आपण कोणत्या पद्धतीनं लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मग त्यामध्ये मी काही लोकांना भेटलो, काही कारागिरांना भेटलो. त्या कारागिरांची टीम तयार केली मी आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. हे 2012 ते 2013 ह्या काळामध्ये झालं. त्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण झालं. मी डायरेक्टली मग इंजिनिअरिंग तर पूर्णपणे फ्लेजमध्ये मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेबसाईटमध्ये घेऊन आलो आणि लोकांपर्यंत कोल्हापूर चप्पल पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला या तुमचे कोल्हापुरी पायतान मिळतील? आता सध्याच्या घडीला कोल्हापुरी चप्पल हे शॉपकॉप आमच्या जे प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन वेबसाईट आहे, त्या प्लॅटफॉर्मवर मिळते. त्या व्यतिरिक्त इंस्टाग्रामवरून सुद्धा आपण ऑर्डर करू शकताय, फेसबुकवरून सुद्धा ऑर्डर करू शकताय, फ्लिपकार्टवरून सुद्धा ऑर्डर करू शकताय आणि अमेझॉन सुद्धा ऑर्डर करू शकताय. म्हणजे तुम्ही एकदम कोल्हापुरी पायतानला विशाळ करून ठेवला. कोल्हापुरी पायतान का म्हणतात? तसं बघायला गेलं तर कोल्हापुरी चप्पलला पायतान म्हणणे हा इतिहास असा आपल्याला स्पेसिफिक आपल्याला माहीत नाही. परंतु 700 ते 1000 वर्षापूर्वीचा जो इतिहास बघायला गेला तर त्या काळापासून लोक कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरी चप्पल म्हणून नाही तर एक लेदरचं चप्पल म्हणून वापरत आलेले आहे. मग ते राजवाड्यांच्या काळातले असतील, राजे मावळे घालत असतील किंवा अजून कोण सैनिक घालत असतील, ते चामड्यापासून बनवलेले चप्पलच त्या घालत होते. त्यामुळे 700 ते 1000 वर्षापासून कोल्हापुरी चप्पल हे घालत आलेले आहे. नंतर काळानुरूप त्याला कोल्हापुरी चप्पल किंवा दुसरं काही पायतान म्हणणे असं हे नाव पडत गेलेले आहे. तर तुम्ही मगाशी म्हटला की तुम्ही इंजिनिअरिंग करत होता आणि इंजिनिअरिंग करताना तुमचं एअर डाऊन झाला आणि तुम्ही त्यातून शिफ्ट झाला कोल्हापुरी चप्पलकडे. मग त्यावेळी तुम्ही घरी सांगितलं होतं की मी अशा प्रकारचा बिझनेस करणार आहे किंवा हे असं काय करणार आहे असं काय? ऍक्च्युली काय झालं होतं, ज्यावेळी एअर डाऊन झालो त्यावेळी मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये होतो, फ्रस्ट्रेशनमध्ये होतो की मी आता एक हुशार विद्यार्थी होतो शाळा कॉलेजमध्ये आणि एअर डाऊन झाल्यामुळे मला काय करायचं हे कळत नव्हतं. त्यामुळे मी पुण्याला गेलो होतो. त्या काळात मी पुण्यातलं जे मार्केट मित्रासोबत फिरत होतो त्यावेळी मला समजलं की कोल्हापुरी चप्पल त्या ठिकाणी जे विकलं जातं ते ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल नाही, जे डुप्लिकेट कोल्हापुरी चप्पल तिथं विकलं जात होतं आणि लोक पण आकर्षणानं ते घेत होते की कोल्हापुरी चप्पल 200ला किंवा 300ला मिळत होतं. त्यावेळी ते लोक कोल्हापुरी चप्पल ते घेत होते आणि ते ओरिजिनल चप्पल माहीत नसल्यामुळं ते लोक कोल्हापुरी चप्पल 200-300 रुपयाला घेत होते. मग मी काय केलं की तो सर्वे पूर्ण मी 1 वर्षामध्ये केला की कोल्हापूर चप्पल कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या पद्धतीने विकलं जातं. तिथला डेटा मी त्या वर्षभरामध्ये कलेक्ट केल्यानंतर मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ओपन झालो आणि कोल्हापुरी चप्पल मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म पद्धतीने विकण्यासाठी सुरुवात केली. मला आता कोल्हापुरी पायतानाबद्दल माहिती आहे की पायतानामध्ये असं काहीतरी विशिष्ट प्रकारचा आवाज येते कर म्हणजे ही काय कन्सेप्ट आहे? आता तसं बघायला गेलं तर कोल्हापुरी चप्पलमध्ये 2 पद्धतीनं आवाज काढला जातो. एक असतो विंचू पद्धतीनं, दुसरी पद्धत अशी आहे की जे जनावर असतं
त्याचं की कान असतं, बरं. ते कान असतं, ते कान डायरेक्टली त्यामध्ये घातलं जातं. म्हणजे विंचू त्यामध्ये घातल्या जातात. विंचू एक झाडाचं फळ आहे, बरं. ते विंचू चेचतात त्यामध्ये आणि ते त्यामध्ये आपण जे चप्पल तयार सोल असते, करताना हां. त्या सोलच्या मध्ये घातलं जातं आणि ते घातल्यानंतर चालताना काय होतं, एकमेकांना घर्षण होतं ते बरं. आणि ते घर्षण झाल्यानंतर तेच आवाज येतो. हां. आणि ते कानामुळे काय होतं, 2 कान असतं, ते 2 कान घातल्यामुळं चालताना आवाज येतो. ह्या 2 पद्धतीनं आवाज चप्पलमध्ये काढला जातो. इथे आवाज काढण्यामागचं कारण काय असू शकते? एक रुबाब देण्यासाठी, चप्पलला रुबाब देण्यासाठी, चालताना रुबाब आणण्यासाठी, हां, हां. त्यासाठी ते आवाज त्यामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. मग ते 2 मध्ये कापशी एक पॅटर्न येतो आणि कुरुंदवाडी, ह्या 2 चप्पलमध्ये आपल्याला ते आवाज काढता येतो. तर पब्लिक, आपलं शॉप कॉप या स्टोअर्समध्ये भरपूर प्रकारचे कोल्हापुरी पायतान येत आहेत आणि असाच तुम्ही रुबाब मारण्यासाठी इथं तुम्ही नक्की या. तर मला अजून एक विचारायचं आहे, सेलिब्रिटीसाठी, ॲक्टरसाठी मी बघितलं की तुम्ही पायतान बनवताय, म्हणजे कधीपासून सुरुवात झाली की सेलिब्रिटी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची? माझं ज्यावेळी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेबसाईट चालू झाली होती 2015ला, त्यानंतर 2016 किंवा 17च्या काळामध्ये रणवीर सिंग त्यांचं लग्न होतं. त्यावेळी मला पहिली बॉलिवूडमधली ऑर्डर मिळाली होती. रणवीर सिंग त्यांनी लग्नामध्ये त्यांची कोल्हापूर चप्पल पाहिजे होती. मग त्यांच्या फॅशन डिझायनरने मला संपर्क केला आणि त्यांनी डिझाईन सांगितलं मला असं असं हवं आहे आणि त्या पद्धतीनं मी त्यांना ते डिझाईन तयार करून त्यांना पाठवलं. मग त्यांनी ते लग्नात घातलं आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी 2 ते 3 रेफरन्स अजून दिले मला. मग त्यानंतर मला सैफ अली खान आणि आमिर खान यांच्यासाठी कोल्हापूर चप्पल बॉलिवूड हिरोमध्ये मला तयार करण्यासाठी मिळाली. त्या व्यतिरिक्त मराठी सेलिब्रिटी जे असतील आपले, ते सुद्धा बॉलिवूडपेक्षा काही कमी नाहीत, तर त्यांच्यासाठी सुद्धा मला एक प्रकारे चप्पल तयार करण्याची संधी मिळाली. अशोक मामा असतील, सोनाली कुरकरे मॅडम असतील, अजून ऋता दुर्गुले असतील, अजून भरपूर अशा मराठी सेलिब्रिटी आहेत, त्यांच्यासाठी आपण कोल्हापूर चप्पल तयार केलेलं आहे. आपले जे पॉलिटिशियन असतील, संभाजीराजे असतील किंवा अजून अजितदादा असतील, ऋतुराज पाटील असतील कोल्हापूरचे, ह्यांच्यासाठी आपण कोल्हापूर चप्पल तयार केलेलं आहे. आता तुम्ही जर सांगितलं सेलिब्रिटीज किंवा आता पॉलिटिशियन लोक आहेत, ह्यांनी ज्यावेळी तुमचं पायतान पायामध्ये घालते त्यांचे रिॲक्शन काय होते? मी संभाजीराजे, आपले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आहेत, त्यांच्यासाठी जी चप्पल तयार केली होती, त्यांच्यासाठी खास कोल्हापूर चप्पल मला तयार करायची होती, कारण मी त्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहेत असं ते म्हणतात. म्हणून मला त्यांच्यासाठी खास कोल्हापूर चप्पल तयार करायची होती. म्हणून मी सर्वे केला की कोल्हापूर चप्पलमध्ये असं काय आहे जे ड्रॉबॅक्स कोल्हापूरला देतात. त्यांच्यामध्ये मग त्यांनी मला सांगितलं की कोल्हापूर चप्पल मला चालताना लागते आणि सॉफ्ट नसते. मग मी काय केलं की कोल्हापूर चप्पलमध्ये कुशन घातलं. जे कुशन घातल्यामुळे काय झालं की कोल्हापूर चप्पल एकदम लाईट वेट झालं माझं चप्पल, आणि ते लाईट वेट झाल्यानंतर आतमध्ये कुशन असल्यामुळे चालताना एकदम सॉफ्ट फील आला. मग मी त्याला ते राजांना चप्पल दिल्यानंतर राजांना विचारलं तुम्ही सांगा ह्या चप्पलला नाव काय द्यायचं. मग ते म्हणले तुम्हाला जे वाटतं ते नाव द्या कोल्हापूर चप्पलला, ह्या चप्पलला. मग मी आता त्या राजांच्या वाड्यामध्ये गेलो होतो, म्हणून मला असं राजवाडा दिसला, म्हणून मी त्या चप्पलला राजवाडी नाव हे दिलं. मग आजपासून ते राजवाडी कोल्हापूर चप्पलमध्ये एक राजवाडी पायतान हे आम्ही नाव इंट्रोड्यूस केलं आणि एक पॅटर्न आम्ही इंट्रोड्यूस केला त्यावेळी. तर आता तुमच्या कोल्हापुरी पायतानला घेऊन पुढच्या प्लॅनिंग्स काय आहेत? मला कोल्हापूर चप्पलला एक ब्रँड तयार करायचा आहे. कोल्हापूर चप्पल म्हणलं की फक्त कोल्हापूर चप्पलमध्ये कोल्हापूर हे नाही, तर पूर्ण देशामध्ये असेल किंवा बाहेरच्या देशामध्ये कोल्हापूर चप्पल ह्या आपली वाजली पाहिजे किंवा चालली पाहिजे. त्यासाठी मी कोल्हापूर चप्पलला एक वेगळ्या प्लॅटफॉर्म घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता सध्याच्या घडीला ऑनलाईनच्या व्यतिरिक्त मी ऑफलाईनला सुद्धा जाण्याचा प्रयत्न करत आहे. मग ह्यामध्ये मी फ्रँचायझी स्टोअर्स ओपन करत आहे. मग वेगवेगळ्या सिटीमध्ये असतील, मुंबई ठाण्यामध्ये सध्या माझे फ्रँचायझी स्टोअर ओपन आहेत. त्या व्यतिरिक्त अजून बाकीच्या शहरामध्ये मला जायचं आहे. मुंबई पुणे असेल, नाशिक असेल किंवा मराठा विदर्भ ह्या ठिकाणी किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी मला एक आपलं स्वतःचं फ्रँचायझी स्टोअर ओपन करायचं आहे, जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करता येईल की कोल्हापूर चप्पल कसं असतं. त्या माझ्या एक्सपिरियन्स स्टोअरमधून कोल्हापूर चप्पल ते परचेस करतील. हे फ्रँचायझीच्या मॉडेलमधून मला जायचं आहे लोकांपर्यंत. मला जर काही यांची फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आपला कोल्हापुरी रुबाब, कोल्हापुरी पायतान सगळ्यांना दाखवू शकताय. तुमच्या स्टोअरमध्ये जेंट्ससाठी पायतानच्या कोणकोणत्या डिझाईन्स आहेत? आपल्याकडे सेनापती कापशी आहे, आमदार कापशी आहे, महाराजा चप्पल आहे, अँटिक चप्पल आहेत. आपण कुठल्याही पद्धतीने कस्टमाइज करू शकतो. तर हे आहे आपल्याकडे सेनापती कापशी. हे ज्या वेण्या असतात त्या थोड्या नाजूक असतात एकदम. हा वेण्यासाठी ह्याला कापशी म्हणून पॅटर्न, हा जो पट्टा येतो हा सेनापती कापशीला स्पेसिफिकली तयार केला जातो. ही जी बांधणी, ह्याचा जो शेप आहे हा सेनापती कापशीचा झाला. ह्याच्यापासून दुसरा आहे आमदार कापशी. ह्याच्या वेण्या थोड्या जास्त असतात. हे आता 17 वेण्या असतात, ह्याला 9 वेण्या असतात. आणि ही जी बांधणी असते ही डबल स्टिचिंगमध्ये बांधणी केलेली असते. ह्याला खालून अळकं दिलेलं असतं. असं ह्या पद्धतीनं एक मायन्यूट डिझाईन जे आपण असते ते ह्यामध्ये कोरलेले असतात. ह्या व्यतिरिक्त महाराजा चप्पल म्हणून आपण एक तयार केलेलं असतं. महाराजा हे जी बांधणी एकदम राजेशाही असते. ह्याला पूर्ण म्हणजे कोरीव काम जे असतं यामध्ये छापलेलं असतं. हे जे डिझाईन असतील किंवा
हे जे बारीक बारीक जे काम आहे हे पूर्णपणे केलेलं असतं. लेडीजसाठी तुम्ही तुमच्याकडे काय काय अवेलेबल्स आहेत कोल्हापुरीमध्ये? लेडीजसाठी आपल्याकडं 400 पासून 3000 पण आपल्याला व्हरायटी आहे प्राईसमध्ये. त्या लेडीजमध्ये रिक्वायरमेंट असते की प्रत्येक डिझाईन त्यांना वेगवेगळं हवं असते आणि त्यांना त्यामध्ये फॅशन हवी असते, थोडं उठून दिसलं पाहिजे असं त्यांची रिक्वायरमेंट असते. त्या पद्धतीने आपल्याकडे तयार आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्या जे बांधीव कोल्हापुरी लेडीजमध्ये असते त्या ह्या पद्धतीची असू शकते ती. ह्यामध्ये पूर्ण हे ओरिजिनल चामड्यापासून तयार केलं जाते. ह्याची पण बांधणी जेंट्स चप्पल सारखीच असते, पूर्ण चामड्याच्या ओरिजिनल चामड्यामध्ये तयार केलं जातं. ही जी वेणी ज्या असतात त्या सगळ्या नॅचरल पद्धतीच्या चामड्यामध्ये तयार केलं जातं. तर आता सध्या तर तुमचा स्टोअर आहे शॉप कॉप, हे कोल्हापूरमध्ये कुठं आहे? महालक्ष्मी मंदिरापासून 1 किलोमीटर आणि स्टँडपासून एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर जो एरिया राजारामपुरी म्हणून आहे किंवा टाकाळा चौक, ह्या ठिकाणी आपलं एक्सपिरियन्स स्टोअर आहे कोल्हापूरमध्ये. आणि ह्या व्यतिरिक्त मुंबई आणि ठाणेमध्ये सुद्धा आपले लालबाग आणि बदलापूर ह्या ठिकाणी आपले शॉप आहे. म्हणजे तुम्ही कंप्लीट विषय ॲड केला आणि भविष्यात पण हे खूप मोठं व्हायला पाहिजे आणि व्हावं आणि अशी आमची इच्छा आहे. आमच्या या शो कडून तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. शॉप कॉप या कोल्हापुरी पायथन स्टोअर्समध्ये तर स्पेशल ऑफर चालू आहेत. आता ऑफर काय सांगा की आता आपण आपल्या स्टोअरमध्ये फ्लॅट डिस्काउंटचे ऑफर लावलेले आहेत. 3,500चं जर आमदार कापसे तुम्ही खरेदी करत असाल तर ते आपल्याला डायरेक्टली फ्लॅट 35-25 रुपयाला मिळणार. त्या व्यतिरिक्त आपण 300, 400 किंवा 3,000 अशा रेंजच्या जे कोल्हापूर चप्पल आहेत ते आपण फ्लॅट डिस्काउंटमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही इथे येऊन डायरेक्टली परचेस करू शकता. ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्याकडे कुठले डिझाईन असेल आणि त्यामध्ये आपल्याला तयार करता येत असेल तर आपण त्या पद्धतीने आपण सुद्धा तुम्हाला त्या ऑफरमध्ये आपण डिस्काउंटमध्ये देऊ शकतो. तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर हा व्हिडिओ दाखवून तुम्ही आमच्या शॉपमध्ये या आणि हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल तुम्हाला आम्ही अजून थोड्या ऑफर्समध्ये डिस्काउंटमध्ये देऊ शकतो. तर विशाळ पब्लिक शॉप कॉप या स्टोअर्सनं त्यांची स्पेशल ऑफर पण सुरू आहे. तसंच त्यांनी या व्हिडिओ थ्रू जर का तुम्ही शॉप कॉप इथून कोल्हापुरी पायतान घेणार असेल तर तुमच्यासाठी अजून एक वेगळी ऑफर ठेवली आहे. तर तुम्ही नक्की लवकरात लवकर शॉप कॉप या स्टोअरला भेट द्या आणि असंच कोल्हापुरी पायतान घालून रुबाब मारा. थँक्यू सो मच दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या स्टोअर बद्दल आणि कोल्हापुरी पायतान बद्दल सगळ्या जगाला माहिती सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.